जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आपल्या भारताचे संविधान या संदर्भाची माहिती मी आपल्याला सांगत आहे. आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, भारताचे संविधान, आपले मूलभूत अधिकार काय आहेत, आपल्या मतदानाने काय फरक पडतो, भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार 31 क अनुच्छेद 31 क संपादन इत्यादीकरिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती अनुच्छेद 13 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्कांचे राज्याने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे अथवा त्याच्यात फेरबदल करणे किंवा कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी मर्यादित कालावधीपुरता राज्याने आपल्या हाती घेणे किंवा 2 वा अधिक महामंडळे सार्वजनिक हितासाठी किंवा त्यापैकी कोणत्याही महामंडळाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी एकत्रीकरण करणे किंवा महामंडळाचे व्यवस्थापन एजंट, सचिव व कोषाध्यक्ष, व्यवस्थापन संचालक वा व्यवस्थापक यांचे कोणतेही हक्क अथवा महामंडळाचे भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा त्यात फेरबदल करणे किंवा कोणतेही खनिज किंवा खनिज तेल शोधण्याच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही करारांच्या, भाडेपट्ट्यांच्या किंवा लायसन्सच्या आधारे मिळणारे कोणतेही हक्क नष्ट करणे किंवा त्यांच्यात फेरबदल करणे अथवा असा कोणताही करार, भाडेपट्टा किंवा लायसन्स मुदतपूर्वी समाप्त करणे किंवा रद्द करणे याकरिता तरतूद करणारा कोणताही कायदा हा अनुच्छेद 14 किंवा अनुच्छेद 19 द्वारे प्रदान केलेल्या हक्कापैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे अथवा त्या कायद्यामुळे असा हक्क हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरून तो शून्यवत असल्याचे मानले जाणार नाही. परंतु असा कायदा हा एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने केलेला कायदा असेल त्या बाबतीत असा कायदा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवला जाईल. त्यास त्याची अनुमती मिळाल्याशिवाय या अनुच्छेदाच्या तरतुदी त्या कायद्यास लागू होणार नाहीत. परंतु आणखी जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये कोणत्याही संपदेचे